श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संकष्ट चतुर्थी व्रत कथा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले, तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपती बाप्पांना चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुल्क चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितलेले की त्यांनी संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजे खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सेमस्तक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला, अशी कथा देखील आहे. त्या कथेनुसार फार पूर्वी यादव काळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य सेयमस्तक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील संयमस्तक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा संयमस्तक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळवला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो संयमस्तक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन संयमस्तक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्यास आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्याचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोचला व संयमस्तक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली, तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहत्या श्री गणेशाची संकष्टी चतुर्थीची व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली. जांबुवंताने संयमस्तक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णात दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंद झाला. श्रीकृष्णावर संयमस्तक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात श्री गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळासह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या टशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्ट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने संयमस्तक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.
श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फळदायी व महत्त्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी अवश्य कराव्या. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी व्रतकथा 2 पाहिल्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.